बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी। रायगडमधील एमआयडीसी मध्ये केमिकल कंपनीत स्फोट झालेला आहे। 2 कामगारांचा यात दुर्दैवी मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झाल्याचं वृत्त समोर आलंय। 1 किलोमीटर परिसरात स्फोटाचा आवाज। धाटाव एमआयडीसीतील नायट्रोकेम कंपनीत हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। हा नेमका स्फोट कशामुळे झालेला आहे हे अद्याप समोर आलेलं नाहीये। रायगडमधील एमआयडीसी मध्ये केमिकल कंपनीत हा स्फोट झाल्याचं समजतंय। या घटनेत दुर्दैवी 2 कामगारांचा मृत्यू झालाय तर इतर 2 जण जखमी असल्याचं समोर आलंय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मेहबूब जमादार। मेहबूब, रायगडमधील एमआयडीसीत केमिकल कंपनीत स्फोट झालेला आहे, काय अधिक माहिती आहे? किती जण जखमी आहेत आणि किती जणांचा मृत्यू झालाय? रायगडमधील रोहा धाटाव ही एमआयडीसी आहे। या ठिकाणी भरपूर डायकेमच्या केमिकल कंपन्या म्हणजे जे आपल्या कपड्यांना जे कलर्स लागतो त्याच्या संदर्भात भरपूर डायकेमच्या केमिकल कंपन्या आहेत या ठिकाणी आणि इतरही रासायनिक कंपन्या आहेत। ते यातील जी साधना नायट्रोकेम ही जी कंपनी आहे धाटाव एमआयडीसी मधलं, हिच्यामध्ये जो स्फोट झाला, स्फोट कशामुळे झाला हे मात्र अद्याप कळलं नाहीये। पण या स्फोटामध्ये 2 कामगार मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती आहे व 2 कामगार आता गंभीर जखमी आहेत। त्यांनाही जवळच्या उपजिल्हा रुग्णालयात त्यांनाही पाठवण्यात आलंय व अन्यही कामगार जखमी असण्याची शक्यता आहे। परंतु आता सध्या स्फोट झाल्यामुळे तिकडे अफरातफरी मचलेली व जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर परिसरामध्ये या स्फोटाचा आवाज ऐकू आलाय। त्यामुळे अनेक जण या ठिकाणी मदतीला पोहोचले। अग्निशमन गाड्या, अग्निशमन दल, इतर कंपन्यांचे व रोहा धाटाव एमआयडीसीची रोहा नगरपालिकेच्या अग्निशमन दल पोहोचले, पोलीस यंत्रणा पोहोचले, मदतीला खूप जण आहेत। अद्याप 2 मृत्युमुखी आणि 2 जखमी याची प्राथमिक माहिती मिळत आहे, पण ह्याच्यापेक्षा जास्त ह्याच्यामध्ये कॅज्युअलिटी असण्याची शक्यता आहे। परंतु आता तिथं बचाव कार्य चालू आहे, त्यामुळे आता शक्यता म्हणजे आता नक्की आकडा नाही सांगू शकत जखमींचा। अगदीच मेहबूब, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।